रमजानमध्ये कायदा सुव्यवस्थेसाठी कदीम जालना पोलिसांची पेट्रोलिंग। रात्री 11 नंतर दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन। विनाकारण जमाव करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। आज दिनांक 23 सोमवारी रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कदीम जालना पोलीस ठाणे यांनी रात्रीच्या गस्तीत मोठी वाढ केली असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। सध्या रमजान महिन्यात रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असलेल्या दुकाने, हॉटेल्स व इतर आस्थापनांना 1 तासाची वाढ देत रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे। मात्र रात्री 11 नंतरही सुरू असलेल्या दुकानांवर तसेच चौकाचौकात रस्त्यावर घोळक्याने थांबलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे। विनाकारण जमाव करून उशिरापर्यंत थांबणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलं की रात्री 11 नंतर कोणतेही दुकानं सुरू ठेवू नये, तसेच विनाकारण बाहेर फिरणे टाळावे। रमजान महिन्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान जुना जालना भागात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात नागरिकांचा जमाव दिसून येत असल्यानं पोलिसांनी त्या भागात पेट्रोलिंग वाढवले आहे। पोलिसांकडून जमाव पांगवण्याची कारवाई सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगली जात आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा आणि संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। माननीय पोलीस अधीक्षक सो जालना जिल्हा, माननीय अपर पोलीस अधीक्षक जालना जिल्हा आणि उपविभागीय अधिकारी जालना शहर यांच्या संकल्पनेतून आता रमजान सुरू झालेला आहे आणि रमजान सणाच्या अनुषंगाने जालना शहरात जे काही आस्थापना आहेत, अत्यावश्यक सेवा, हॉटेल, टपरी अशा इतर कुठल्याही आस्थापना असतील तर त्या रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतील। आता सध्या रमजान असल्यामुळे आपण त्यांना 11 वाजेची परवानगी दिलेली आहे। त्यानंतर कुठल्याही आस्थापना सुरू राहणार नाहीये। वैद्यकीय सेवा 24 तासचे जे मेडिकल आहेत तेच सुरू राहतील, अन्यथा इतर कुठल्याही आस्थापना सुरू राहणार नाही। आणि त्यावर कारवाई करण्यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पथक हे रात्री 12 वाजेपर्यंत हद्दीत सतर्क गस्त करणार आहे। त्यानंतर रात्रपाळी गस्तच्या ज्या वाहनं असतील ते गस्त करणार आहेत आणि कुठल्याही आस्थापना सुरू दिसतील त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आता हा पवित्र महिना सुरू झालेला आहे आणि ह्या दरम्यान कुठलेही गुन्हेगारीचे प्रमाण जालना शहरात वाढले नाही पाहिजे आणि या सणात आपण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यायचा आहे। कुठलीही पोलिसांकडून आपल्याला मदत हवी असेल तर आपण डायल 112 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि कोणीही विनाकारण रात्री हद्दीत फिरणार नाहीये याची दक्षता घ्यायची आणि कुठलेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कदीम जालना पोलीस स्टेशनची तात्काळ मदत घ्यायची।